देवेंद्र फडणवीस या प्रकरणी एनआयए चौकशीची मागणी करतात। पूरे प्रकरण को एनआयए को हैंडओवर किया जाए, इस प्रकार की हमारी मांग है। मात्र महाविकास आघाडीचं सरकार सांगतं की त्यांना महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। सचिन वाझेने त्या तुमच्या अर्णब गोस्वामीला आतमध्ये टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर? मात्र देवेंद्र फडणवीस विधानसभेत वारंवार हा प्रश्न लावून धरतात। प्रकरणाचा तपास एटीएस कडे जाताच एक महत्त्वाची आणि रंजक माहिती समोर येते की सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे एकामेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत। मनसुख हिरेन गायब होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत ठाण्यातील कळवा खाडी परिसरात तरंगताना दिसतं। या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना काही गोष्टी खटकत असतात। या दोघांचं टेलिफोनवर संभाषण आहे, म्हणजे एकमेकाला ओळखतायत। स्पॉट झाल्याबरोबर पहिल्यांदा तिथे वझे पोहोचले, लोकल पोलीस स्टेशन नाही पोहोचलं। फर्स्ट मॅन टू रीच हे सचिन वाझे आहे। त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेची बाजू मांडतात। चित्र निर्माण केले जाते की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच है। सचिन वाझे इनको अब एडवोकेट की जरूरत नहीं है, क्योंकि उनके लिए बैटिंग करने को स्वयं मुख्यमंत्री जी लालयित दिखते हैं। या प्रकरणाच्या चौकशीत सचिन वाझेची भूमिका संशयास्पद आहे हे आढळतं आणि एनआयए सचिन वाझेला अटक करते। तुम्ही फक्त इतका विचार करा, सचिन वाझेला अटक झाल्यानंतरही अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे त्याची बाजू का मांडत होते? काय वाटतं?